स्त्री आपल्याकडे आकर्षित झाली आहे हे पुरुषांनी ओळखायला शिका फक्त 2 मिनिटांत. नमस्कार मित्रांनो, एखादी व्यक्ती आपल्याकडे आकर्षित झाली आहे की ती फक्त नम्रपणे आणि मैत्रीपूर्ण वागत आहे, हा फरक ओळखणे नेहमीच सोपे नसते. एखाद्याचे हसणे, आपल्याकडे पाहणे किंवा आपल्याशी बोलण्याची इच्छा यामुळे लगेच मनात वेगवेगळे विचार सुरू होतात. पण प्रत्येक हावभावाचा अर्थ प्रेम किंवा आकर्षण असतोच असे नाही. मग नेमके कोणते संकेत लक्षात घ्यायचे आणि कोणत्या गोष्टींचा चुकीचा अर्थ लावणे टाळायचे? आज आपण याच विषयाकडे शांत आणि वास्तववादी पद्धतीने पाहणार आहोत. शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी आपण असा एक महत्त्वाचा नियम जाणून घेणार आहोत, ज्यामुळे चुकीचा अंदाज घेऊन होणारे अनेक गैरसमज टाळता येतील. सर्वप्रथम लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे नजर मिळणे. एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलताना अधूनमधून तुमच्याकडे पाहत असेल, तर त्याचा अर्थ ती तुमच्याकडे लक्ष देत आहे असा होऊ शकतो. पण नजर मिळण्यामागे अनेक कारणे असू शकतात. समोरची व्यक्ती तुम्ही काय बोलत आहात हे समजून घेण्यासाठी तुमच्याकडे पाहत असेल, ओळखीमुळे पाहत असेल किंवा फक्त सहजपणे नजर गेली असेल. त्यामुळे केवळ नजरेच्या आधारे आकर्षणाचा निष्कर्ष काढणे योग्य नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हसण्याची पद्धत. एखादी स्त्री तुम्हाला पाहिल्यावर मनापासून हसत असेल, तुमच्याशी बोलताना तिचा चेहरा प्रसन्न दिसत असेल किंवा तुमच्या उपस्थितीत ती सहज वागत असेल, तर तिला तुमचा सहवास आवडत असण्याची शक्यता असू शकते. मात्र हसणे हा स्वभावाचाही भाग असू शकतो. काही व्यक्ती प्रत्येकाशीच प्रेमळपणे आणि हसतमुखाने वागतात. त्यामुळे तिचे तुमच्यासोबतचे वागणे इतर लोकांसोबतच्या वागण्यापेक्षा वेगळे आहे का, हे पाहणे अधिक उपयुक्त ठरते. तिसरा संकेत म्हणजे संवाद साधण्याची इच्छा. एखादी व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी बोलण्याची संधी शोधत असेल, तुमच्या मताबद्दल विचारत असेल किंवा एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी तुमच्याशी संपर्क साधत असेल, तर तुमच्याबद्दल तिच्या मनात आपुलकी किंवा विशेष रस असू शकतो. विशेषतः तुमच्या आवडी, काम, विचार किंवा दैनंदिन आयुष्याबद्दल ती प्रश्न विचारत असेल, तर ती तुम्हाला अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसू शकते. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देहबोलीतील सहजपणा. एखाद्या व्यक्तीला तुमच्यासोबत आरामदायक वाटत असेल, तर ती तुमच्याशी बोलताना तणावात दिसणार नाही. तिचे हावभाव नैसर्गिक असतील, ती संवादात सहभागी होईल आणि तुमच्याशी बोलताना तिचे लक्ष संभाषणावर असेल. मात्र देहबोलीचा अर्थ प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकतो. त्यामुळे एखादा एकच हावभाव पाहून ठाम निष्कर्ष काढण्याऐवजी अनेक संकेत एकत्रितपणे पाहणे योग्य आहे. पाचवी गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी वेळ काढणे. प्रत्येकाच्या आयुष्यात काम, शिक्षण, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्या असतात. तरीही एखादी व्यक्ती शक्य तितका वेळ तुमच्याशी बोलण्यासाठी किंवा तुमची विचारपूस करण्यासाठी देत असेल, तर तुमचे तिच्या आयुष्यात काही महत्त्व असण्याची शक्यता आहे. मात्र याचा अर्थ लगेच प्रेम असेलच असे नाही. चांगली मैत्री आणि आदराचे नाते देखील एखाद्याला तुमच्यासाठी वेळ काढायला प्रवृत्त करू शकते. सहावी गोष्ट म्हणजे तुमच्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणे. तुम्ही काही दिवसांपूर्वी सांगितलेली एखादी गोष्ट ती पुन्हा आठवून विचारत असेल, तुमच्या आवडी लक्षात ठेवत असेल किंवा तुमच्या एखाद्या महत्त्वाच्या कामाबद्दल विचारपूस करत असेल, तर ती तुमचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत असल्याचे दिसते. अशा छोट्या कृतींमधून आपुलकी आणि आदर व्यक्त होऊ शकतो. मित्रांनो, काही वेळा एखादी व्यक्ती तुमच्याशी अगदी मोकळेपणाने बोलते, स्वतःच्या समस्या सांगते किंवा वैयक्तिक विचार शेअर करते. अशावेळी तिला तुमच्यावर विश्वास वाटत असण्याची शक्यता असते. परंतु विश्वास आणि प्रेम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तिच्या मोकळेपणाचा चुकीचा अर्थ काढू नका. एखादी व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवते याचा अर्थ तिच्या भावनांबद्दल आपण स्वतःहून निर्णय घेऊ नये.
आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आकर्षणाची कारणे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी असतात. कोणाला व्यक्तिमत्व आवडू शकते, कोणाला संवादाची पद्धत, कोणाला आत्मविश्वास किंवा विचारसरणी आवडू शकते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला आपल्याबद्दल रस आहे असे वाटले, तरी त्यामागचे कारण आपण स्वतःहून ठरवण्यापेक्षा तिच्या वागण्यात सातत्य आहे का हे पाहणे महत्त्वाचे आहे. काही जण अशा प्रसंगी स्वतःला खूप महत्त्व देऊ लागतात आणि समोरची व्यक्ती आपल्यावर नक्कीच आकर्षित आहे असा निष्कर्ष काढतात. इथेच गैरसमज होण्याची शक्यता असते. एखाद्याचे हसणे, नजर मिळवणे किंवा नम्रपणे बोलणे याला परवानगी किंवा प्रेमाची खात्री समजणे योग्य नाही. प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक मर्यादा असतात आणि त्यांचा आदर करणे आवश्यक आहे. म्हणूनच मित्रांनो, एखादी स्त्री तुमच्याकडे आकर्षित झाली आहे की नाही हे जाणून घेण्याचा सर्वात विश्वासार्ह मार्ग म्हणजे अंदाज लावण्यापेक्षा स्पष्ट आणि सभ्य संवाद. समोरच्या व्यक्तीला बोलण्याची इच्छा आहे का? ती तुमच्यासोबत सहज आहे का आणि ती स्वतःहून जवळीक दाखवत आहे का? याकडे शांतपणे लक्ष द्या. तिच्याकडून स्पष्ट सकारात्मक प्रतिसाद नसेल तर कोणताही दबाव आणू नका. शेवटी एवढेच लक्षात ठेवा, आकर्षण ही नैसर्गिक भावना असली तरी प्रत्येक संकेताचा अर्थ प्रेम असा नसतो. नजरेचा संपर्क, स्मितहास्य, संवाद, वेळ देणे आणि आपुलकी या गोष्टी काही वेळा विशेष रस दर्शवू शकतात. पण त्यांची खात्री केवळ समोरच्या व्यक्तीच्या स्पष्ट इच्छेनेच होऊ शकते. म्हणून कोणत्याही नात्यात आत्मविश्वासासोबत संयम, समजूतदारपणा आणि परस्पर आदर ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण खरे आकर्षण ओळखण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीच्या भावना आणि मर्यादांचा आदर करणे हेच अधिक चांगले व्यक्तिमत्वाचे लक्षण आहे.